नमस्कार मंडळी, आपण आज आलोय कल्याण येथील अशोक मेटल येथे। हे आहे होलसेल आणि रिटेलचं शॉप। इथे तुम्हाला अँटिक असं भांड्यांचं कलेक्शन बघता येईल आणि प्युअर पितळ मध्ये तुम्हाला बऱ्याचशा वस्तू बघता येईल। हा जो डब्बा आहे 2800 ला आहे, पूर्वीचा आपण वापरलेला मस्त जेवणाचा डब्बा आहे। मसाल्यांचे डबे सुद्धा तुम्हाला स्क्वेअर मध्ये सुद्धा आहे आणि राऊंड मध्ये 7 खणाचा आहे, हा 9 खणाचा आहे। कन्यादानाची भांडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा सेट आहे तुम्हाला 2000 रुपयांचा। सुंदर असे घाट आहे आणि तांब्याचं प्युअर असं कलेक्शन आहे। याच्यामध्ये तुम्हाला अगदी साईज मोठी हवी असेल तर मोठी सुद्धा मिळणार आहे। कन्यादान किंवा रुखवात केळवण आलं किंवा तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना काही गिफ्ट द्यायचं असेल तर मठाच्या डिझाइन मध्ये हा सेट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं कलेक्शन बघता येईल। काशाचा सेट आहे, काशामध्ये तुम्हाला मॅट फिनिशिंग मध्ये पण आहे आणि असं सुद्धा आहे। हा 3200 चा सेट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा डिश येणार आहे, 2 वाट्या आणि ग्लास सुद्धा येणार आहे आणि ही थाळी आहे, ही सुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा आणि वेगळ्या पॅटर्नचा हा डब्बा बघायला मिळतोय। अगदी झाकण सुद्धा वेगळं आहे याचं आणि 2500 पासून अगदी 2000 पासून तुम्हाला 3000 पर्यंत या डब्यांचं कलेक्शन करता येणार आणि याच्यामध्ये साईज सुद्धा आहे। दिसायला पण सुंदर वेगळं असं आणि घरात पण वापरायला छान आहे किंवा तुम्हाला गिफ्ट साठीचं वेगळं असं काही द्यायचं असेल तर सुंदर असं कलेक्शन यांच्याकडे आहे। तर तुम्हाला मसाल्यांचे डबे अगदी 2000 पासून 3000 पर्यंत आहे आणि साईज मध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये मोठी साईज सुद्धा आहे आणि लहान साईज सुद्धा आहे। तर तुम्हाला एकाच वेळेला बरंचसं क्वांटिटी उचलता येणार आहे होलसेलच्या दरामध्ये। तुम्हाला जर गिफ्ट साठीचे आयटम्स बघायचे असतील तर नक्की या दुकानाला भेट देऊ शकता। सुंदर अशी मठाची डिझाईनचे डबे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज सुद्धा आहे आणि याच्यापेक्षा लहान साईज सुद्धा आहे। तर बरंचसं कलेक्शन असं आहे, मठाची डिझाईन आहे आणि सुंदर सुंदर पातेल्यांमध्ये बरीचशी व्हरायटी आहे आणि प्युअर असं पितळेचं कलेक्शन इथे आहे। वाजवी असे दर होलसेल आणि रिटेल मध्ये तुम्हाला इथे बघता येणार आहे। तर या संदर्भाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तिथे जाऊन नक्की भेट द्या। धन्यवाद।